प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत माझी जनता परिपूर्ण असावी या हेतून मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू महाराज हे जगातील एकमेव राजे होते। कोल्हापूरला मदर ऑफ बोर्डिंग्स अशी ओळख देणारे राजर्षी शाहू महाराजही एकमेवच। ज्या काळात जातीपातीच्या भिंती अस्तित्वात होत्या अशा काळात केवळ जाती अंताचं स्वप्न बाळगणारे नव्हे तर त्यासाठी कृतिशील पावलं उचलून प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र शैक्षणिक बोर्डिंग सुरू करणारे राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरचे भाग्यविधाते ठरले। सर्व जाती धर्माची बोर्डिंग बनवण्याबरोबरच शिक्षणामध्ये अत्यंत मागास असलेल्या मुस्लिम समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी राजर्षींनी मुस्लिम बोर्डिंगची स्थापना केली। इतर सर्व बोर्डिंगचे अध्यक्षपद त्या समाजाच्या शिक्षित लोकांच्या हातात दिले, मात्र मुस्लिम बोर्डिंगचं अध्यक्षपद महाराजांनी स्वतःकडे ठेवलं। शाहू राजांच्या दूरदृष्टीचा परिणाम म्हणून आज लाखो मुस्लिम आणि मुस्लिमेतर विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च कामगिरी बजावत आहेत। राजर्षींच्या पाऊलखुणा या मालिकेअंतर्गत मुस्लिम बोर्डिंगचा प्रवास आज जाणून घेऊयात। आपल्या संस्थानातील सर्व मुलं शिक्षित असली पाहिजेत या इच्छेपोटी शाहू महाराजांनी कोल्हापुरात विविध समाजाची बोर्डिंग सुरू केली। मात्र त्या बोर्डिंगमध्ये आणि मुस्लिम बोर्डिंगमध्ये फरक आहे। त्या काळात 12 बलुतेदारांपैकी मुस्लिम वगळता इतर समाजातील लोक थोडेफार शिकले होते। मात्र शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाजात त्या काळी प्रचंड अनास्था होती। तरीही मुस्लिम समाजाला कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता। 1902 साली इंग्लंडचा दौरा करून परत आल्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांनी शैक्षणिक चळवळ उभारावी, संस्था स्थापन कराव्या, त्यास दरबारकडून पूर्ण सहाय्य मिळेल असं महाराजांनी सांगितलं। त्यानंतर 18 एप्रिल 1901 रोजी व्हिक्टोरिया या मराठा बोर्डिंगमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश दिला। त्यापैकी एका मुलाला राजाराम कॉलेजमधून पदवी मिळाल्यानंतर त्याला महाराजांनी मामलेदार पद दिलं। त्यानंतर 1906 साली स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांना बोलावून शिक्षण प्रसारासाठी सोसायटी करण्याचा प्रस्ताव मांडला आणि 15 नोव्हेंबर 1906 रोजी किंग एडवर्ड मोहामेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। महाराज स्वतः पहिले अध्यक्ष झाले। सोसायटीनं मुस्लिम बोर्डिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला। संस्थेनं 1134 रुपये निधी उभा केला। संस्थेला महाराजांनी चौफाळाच्या माळावरील म्हणजे सध्याच्या दसरा चौकातील 25,000 चौरस फूट जागा दिली। महाराजांचे गुरु फ्रेझर साहेब यांच्या हस्ते बोर्डिंगची पायाभरणी झाली। महाराजांनी इमारतीसाठी 5,500 रुपये देणगी दिली। शिवाय संस्थांकडील जंगल उपजाचे लाकूड देऊन इमारत उभी केली आणि मुस्लिम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा पाया रचला गेला। एज्युकेशनल लोन ही संकल्पनाही सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केल्याचं मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी अजरेकर यांनी सांगितलं। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1907 साली दी मोहामेडन एज्युकेशन सोसायटी मुस्लिम बोर्डिंग किंग एडवर्ड मुस्लिम बोर्डिंग ह्या संस्थेची स्थापना केली। स्वतः महाराजांनी ह्याचं अध्यक्षपद घेतलं आणि स्टेट त्यावेळी जे राज्य शैक्षणिक मंत्री होते DC पाटील त्यांना ह्या संस्थेचं चेअरमन केलं आणि प्रशासक म्हणून तहसीलदाराची नियुक्ती केली आणि 7 लोकांची बॉडी तयार करून ही संस्था नावरूपाला त्या काळातनं सुरुवात झाली। महाराजांच्या काळापासून ते काही कित्येक वर्ष स्वतंत्र झाल्यानंतरही आपल्याकडं विद्यार्थ्यांना लोन स्कॉलरशिप होती की जेणेकरून संस्थेतून लोन घ्यायचं आणि जे त्यावेळी जे नोकरी लागतील त्यावेळी त्यांनी ते परत करायचं। पूर्वी या बोर्डिंगसाठी मुस्लिम विद्यार्थी शोधून आणावे लागत असत। मात्र नंतर मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाविषयी जागृती झाली आणि मुस्लिम बोर्डिंग संचलित मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचा परिसर मुलांनी बहरून गेला। या बोर्डिंगची दुमजली इमारत असून त्यामध्ये दोन्ही बाजूला खोल्या आहेत। वरच्या मजल्यावर ग्रंथालय आणि प्रयोगशाळा आहे। इमारतीच्या पूर्वेकडील बाजूस हॉल बांधला असून इतर दोन्ही बाजूला खोल्या आणि इतर दालनं आहेत।
दक्षिण हद्दीलगत नवी इमारत बांधून त्यामध्ये नेहरू उर्दू मराठी हायस्कूल ज्युनियर कॉलेज सुरू आहे. हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेबरोबरच अनेक शैक्षणिक उपक्रम MPSCचे अभ्यासवर्ग इथं चालतात. वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम समाजाच्या बरोबरीनं मराठा आणि दलित समाजातील अनेक मुलं या वसतिगृहात राहतात. शैक्षणिक कार्याबरोबरच मुस्लिम समाजाच्या सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक कार्यामध्ये मुस्लिम बोर्डिंगचा सहभाग राहिलाय. मुस्लिम विद्यार्थ्यांबरोबरच सर्व जाती धर्माचे हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचं श्रेय राजर्षींना जात असल्याचं आजरेकर यांनी सांगितलं. काही नोकऱ्यामध्ये, काही कलेक्टर झालेत, काही MPSC UPSCमध्ये अधिकारी झालेत आणि त्यांनी ह्या संस्थेतून शैक्षणिक प्रवाहामध्ये येऊन त्यांनी आपला कोल्हापूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये आणि परदेशातही आपलं नाव कमवलेलं आहे. ह्याचं सर्व श्रेय हे राजश्री छत्रपती शाहू महाराजांना जाते. सुमारे 100 वर्षापूर्वी दूरदृष्टी दाखवून राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिम बोर्डिंगचा पाया घातला आणि मुस्लिम समाजाला शिक्षणाबरोबरच समतेचे, पुरोगामित्वाचे आकाश खुले करून दिले. त्या राजाला B न्यूजचा मानाचा मुजरा. शाहूराजे तुम्ही होतात म्हणून इथला प्रत्येक बहुजन शिकतो आहे. तुम्ही होतात म्हणून इथला प्रत्येक बहुजन शिकतो आहे. तुमच्या पाऊल खुणांना अभिवादन करतो आहे. तुम्ही पेरलेलं पुरोगामित्वाचं पीक सतत तरारत राहील. सूर्यचंद्र असेपर्यंत राजे तुमची महती कायम राहील, तुमची थोरवी कायम राहील, यात शंका नाही. B न्यूजसाठी कॅमेरामन राहुल जगतापसह ताज मुल्लानी.